तेव्हा रामवडीला गाड्या रामवडीला अजिबात घेत नाही. मिलन एक मिनिट ताई, तुमची समस्या काय आहे? गाड्या रामवडी पेंड लोकल घेत नाही बाहेरच्या गाड्या अजिबात. ज्या की थांबा आहे रामवडीला, मी पेंडचं बोलत नाही. आणि 6 वाजता ड्रायव्हर बसलेले होते, त्यांना विचारलं आणि आता ऍटलीस्ट 20-25 लोक आहेत तिथं, तेव्हा ती बस थांबणार होती. प्रमुख साहेब आहे ना, त्याला 2 मिनिटं ऐकताय ना, बोलून घ्या ना. हो साहेब. आणि हे रोजचं आहे, आम्हाला रोज 6 वाजता किती दिवसापासून तुम्हाला असा हा त्रास होतोय? रोज आहे हा. आज किती महिने झाले राहायला कुठे? अर्ज काय मी ऑनलाईन कंप्लेंट टाकलेली आहे, अर्ज लिहिलेला आहे त्यांच्याकडे. आणि इथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या मिलनला थांबणार. आम्हाला पुढच्या पुढे 5 मिनिटाचा रस्ता असतो, पण रामवडीला जेवायची सोय असून सुद्धा सकाळी निघताना तिथून गाड्या थांबतात. रामवाडीचा स्टॉप आहे, रामवडीला स्टॉप आहे बाहेरच्या गाड्यांचा, तरी देखील थांबत नाही. तिथे सगळ्या गाड्या जातात, पण त्यामध्ये जेवायला थांबतात आणि इथून निघताना सांगतात थांबणार नाही गाडी, पण जातात सगळ्या गाड्या. तुमचं नाव काय? प्रज्ञा म्हात्रे मॅडमचं असं म्हणणं आहे की जे बाहेरून गाड्या येतात तरी ते देखील रामवाडी हा जो स्टॉप आहे, थांबाचा स्टॉप आहे, तरी देखील तिथे गाड्या थांबत नाही. अशा प्रवाशाची एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पण पनवेल आगार जो आहे हा पूर्णपणे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं दिसून येत आहे. अजून उघड बोलते, मला तिकीट देणार नाही मी तुम्हाला. असं कोण बोलतो तुम्हाला? बोलले ना आता कंडक्टर आहे ना तिथं, आता आहे गाडी थांबवून ठेवली. हो साहेब चला. थांबवत नाही गाडी. गाडी रामवाडीचा स्टॉप आहे. स्टॉप असून सुद्धा थांबत नाही. नाही गाडी थांबते. त्याच्या आधी मिनल हॉटेलला गाड्या थांबतात. मिनल हॉटेल म्हणजे का तिथे त्यांचा स्टॉप आहे का? ऑफिशियल थांबा नाही आणि थांबा नाहीये बघा. पण टाकलेली आहे ही कंप्लेंट ऑनलाईन पण टाकलेली आहे. वरून निघाल्यावर गाडी डायरेक्ट रामवाडी सकाळी थांबतात. आणि असं नाही टायमिंग, जेवायचं टायमिंग आम्ही मान्य करतो 8-9च्या दरम्यान. बाहेरून गाड्या आल्या तर त्यांना जेवायचा थांबा असेलच ना. हो तो आहे रामवडी पण आहे, पण चहा प्यायला पण तुम्ही रामवडीत तुम्हाला चहा नाही भेटत. तिथं कॅन्टीन नाहीये, आहे कॅन्टीन. आता आपण हे व्यवस्थापक यांना विचारूया. साहेब काय असे दशा काय होती? बघा ना, रोजचा आहे आमचा पेनवाल्यांचा प्रॉब्लेम काय कमी त्यांना पेनला जायचं आहे, पण त्यांना गाडीच नाही आहे. असं का? आमच्या गाड्या इथून गेल्यात, आता ऑपरेट होणार. हे टायमिंग आहे ना, पिनवल्यांच्या गाड्या तिकून फलक लावत नाही का? या मिनिटाने गाडी सुटेल, त्या मिनिटाने गाडी सुटेल. पण प्रवासी किती हाल मध्ये आमच्या गाड्या गेलेल्या परत ते त्यांच्या घरी जातात आणि त्यांना त्रास होतो. आम्ही सकाळपासून आलो थकलोय, इथले लोकल नाही घेणार, आम्ही पुढचे येणार. आम्ही पण सकाळपासून ऑफिसला येतो, रिटर्न त्यांच्या गाड्या आपल्या लोकलच आहेत सगळ्या. रामवाडीचं बोलते मी, विषय पेण रामवाडीचं चाललंय, दोन्ही चाललंय. तर आम्हाला पेणला जायचं तर रामवाडीला. पेण जाणाऱ्या गाड्या किंवा कोकणात जाणाऱ्या महाड बोरिवली ज्या की रायगड डेपोच्या पेण मध्ये पण पेन वरनं जाते ना गाडी. जर रामवाडीला जायचं असेल तर थांबा असतो की नाही? लॉंग रूटच्या गाड्या आहेत ते रामवाडी जातात. रामवाडीला थांबत आहे. रामवाडीला पण थांबत नाही. इव्हन ब्रिजला बोलले, आता मगाशी 6 वाजता बोलले ब्रिजला आम्ही थांबू, खाली येणार नाही. मान्य, ब्रिजला उतरून आम्ही खाली चालणार होतो. आता 6:30 वाजता स्टॉपच आहे त्याचा. अहो पण आता अर्धा तासांनी 6 वाजता सांगतोय विना वाहक गाडी आहे, तिकीट निघत नाही. मग 6 वाजता वाहकाचं नाव काय? नाही ना माहिती, तिथंच आहे, थांबून ठेवले मी गाडी. बिना वाहक आहेत. पण मग 6 वाजता का बोलायचं? आज 15 एक माणूस खोटं बोला आणि 15 जण किती आहेत? 20-25 पोरं आहेत बघा, तिथं मी थांबून ठेवले सगळ्यांना. बोर्ड असतो रोज, गाडीला बोर्ड असतो. ही गाडी या विना वाहकाला बोर्ड असतो साहेब, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपली गाडी 3 वाजता शेवटची असते. कधी बाजू घेणार इथं? आम्ही इथं असतो, त्यांची काय करणार? तुम्ही तिथं कधीच नाही येत. आता ते कंट्रोलर काका पण येऊन गेले, तो आयरोगंटली बोलते मी तिकीट देणार नाही, मी काय करणार नाही. अरे तुमची त्यांचं नाव सांगा. नाही ना, नाव माहिती मी काय कंट्रोल आहे का? नाही आता डेपो गाडी थांबवलेली आहे. मी आगार प्रमुखांकडे आलेली. चला. मी आगार प्रमुखांकडे आली, गाडी थांबवली. येणाऱ्या प्रवाशांचे बरेच हाल होताना दिसत आहे आणि प्रवासी जे आहेत पूर्णतः प्रवासी वैतागलेले आहेत की त्यांना रामवाडी येथे थांबा असून सुद्धा थांबा मिळत नाहीये. कुठे वाहक कुठे? साहेब इकडे या. प्रवासींसोबत तुम्ही अरे रावची भाषा का वापरतात? ते का बोलताय? तिकीट देणार नाही. तुमचं नाव सांगा पहिले. चिंचुले. चिंचुले चिंचुले साहेब, आता मॅडमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आरेरावची भाषा करता, तिकीट देणार नाही. कोणत्या बेसवर देणार नाही तिकीट? कोणत्या बेसवर तिकीट? बिना वाहक गाडी आहे, या गाडीला रामवाडी आहे का याच्यामध्ये? रामवाडीला थांबा नाही असं बिना वाहकला रामवाडीला थांबा नाही. इंदापूर, माणगाव, महाड आहे. इंदापूर, माणगाव आणि महाड बिना वाहक. विना वाहक आहे का? हा तो एकटाच आहे. चालक बी तोच आणि वाहक बी तोच एकटाच आहे.
6 वाजता बोर्डांना आणि ड्रायव्हर काका आम्हाला बोलले रामवाडीच्या ब्रिजला गाडी ड्रायव्हर तर थांबणार हेच आहे. म्हणतात ते मग तुम्ही काय मगाशी दुसरं बोललात काय? तुम्ही नंतर दुसरं तुम्ही बोललात. ते driver जे- येणार होते पण तुम्हाला असं बोललो मी अहो पण असं कसं तुम्ही आधी बोलू शकता नंतर तुम्ही वाक्य बोलू शकता मग तुम्हाला बोलता उद्या की left right बोलत कसं नाही माहिती म्हणून. पडेल? तुमच्या अहो तुमच्या तोंडाची एवढे काय माणसं driver विचारा शिकवत नाही नाही. मला. आमचा वाघ साहेब असं शासनाने असं आदेश दिलाय शासनाने आदेश दिलाय की तिथे थांबायला यायचं. तेव्हा त्यांचा ड्रायव्हर नाही नाही पण तुम्ही मला बोलला 6 वाजता असं बोलू असं लिहिलं असेल ना शासनाने आदेश दिला असेल ना नाही रामवाडीमध्ये थांबायला यायचं. इंदापूर माणगाव महाड एवढा थांबत नाही. पण मला बोलले स्वतः ते ड्रायव्हरच्या सीटवर बसलेले मला तेव्हा मी बसलेला नाही बघितलं ड्रायव्हरच्या सीटवरती बसून बोलले रामवाडीच्या ब्रिजला गाडी थांबणार आहे मॅडम गाडी डेपोत जाणार नाहीये हा शब्द होता त्यांचा आणि आज आम्ही 6 वाजल्यापासून एवढी माणसं आता मला पागल एक नाही सांगा ना वाहक की गाडी साहेब आता थांबणार एवढे नाही. प्रवासी आहेत कंडक्टर हा? तिकीट देणार त्यांची तर नव्हता, घरी जाणारे त्यांना उशीर होणारच आहे मग तुम्ही 10 मिनिटासाठी रामवाडी थांबू शकत नाही का नाही, तसा आदेश दिलाय का आदेश असं तर दाखवा आम्हाला कॅमेरा गेला वाघला रामवाडीचा stop. मग मगाशी ब्रिजला गाडी थांबवताना तिकीट निघणार होता का यांचा मला एकच सांगा मी मला म्हणलं एकच तुम्हाला मॅडम काय बोललो मी जर समजा कंडक्टरने जर दिले तुम्हाला तिकीट मी तुम्हाला अहो, रात्रीच्या हा टायमात वाक्य तुमचा सोडतो नव्हता म्हणलं. हो, तुमचा नव्हता हा वाक्य. तुमचा हा वाक्यच नव्हता आम्ही रोजच्या जाणार तिला बाहेर जायचं. हॅलो काय करता तुम्ही आता हॅलो हो साहेब तुम्ही बघा जरा विचारा काय ते तिकिटाचं सोक्ष करा प्रवाशांना त्रास होतोय पनवेल बस डेपो जवळ बऱ्याचशा प्रवाशांचे हाल नापेष्ट होत आहे तर या पनवेल डेपो आणि व्यवस्थापकांना विनंती आहे की यांनी लवकरात लवकर पॅसेंजरचे हाल होत आहे त्यांच्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही आणि प्रवासी आपल्या घरी सुखरूप पोहोचतील कॅमेरामॅन खंडू लहाने सोबत गजेंद्र आयरे धन्यवाद.